आजकाल बऱ्याच पालकांची नेहमीच तक्रार असते की बाळाला शी होत नाही. 2-3 वर्षाचं झालं तरी सुद्धा 4-4, 5-5 दिवस शी करत नाही. केली तरी इतकी कडक होते की बाळ रडतं शी करताना. कधी-कधी शीमध्ये रक्तसुद्धा पडतं. शिवाय बाळाचं पोट दुखतं ही तर नेहमीचीच तक्रार असते. तर असं का होतंय? तर या बाळांना बद्धकोष्ठ झाले म्हणजेच कॉन्स्टिपेशन. आता इतक्या कमी वयात ते कॉन्स्टिपेशन व्हायची काय कारण आहे हे आपण बघू. ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की फॉल्टी टॉयलेट ट्रेनिंग. म्हणजे पालक जे आहेत आईवडील ते आपल्या बाळाला शी करायला शिकवण्यासाठी खूप घाई करतात. बाळाला चालायला यायला लागलं, पळायला लागलं की त्यांना शी करायला शिकवायची घाई लागते. तर हे चुकीचं आहे. 2 वर्षाच्या खालच्या बाळाला शी करायला शिकवलं नाही पाहिजे. टॉयलेट ट्रेनिंगचं प्रॉपर एज आहे 2 वर्षापेक्षा मोठी बाळ. तुम्ही जर 1.5 वर्षाच्या, 2.25 वर्षाच्या बाळाला जर शी करायला शिकवायला लागलं तर ते बाळ खूप जास्त शक्यता आहे की त्याला पुढे कॉन्स्टिपेशन होईल. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं कारण आहे की बाळाच्या जेवणामध्ये फायबर्स नसणं. फायबर्स हा घटक जर जेवणामध्ये नसेल तर बाळाला कॉन्स्टिपेशन व्हायची खूप शक्यता असते. आता फायबर्स येतात कुठून? तर पालेभाज्या, फळं याच्यामध्ये खूप फायबर्स असतात. हेच जर जेवणात नसतील किंवा कमी प्रमाणात असतील तर बाळाला कॉन्स्टिपेशन होतं. शिवाय बाळ जर मुळातच जेवण करत नसेल, कमी करत असेल तर ही स्टूल तयारच न झाल्यामुळं त्याला कॉन्स्टिपेशन होतं. बाळ पाणी कमी पित असेल तरी सुद्धा कॉन्स्टिपेशन होतं. त्याचप्रमाणे बाळाला एकाच प्रकारचं जेवण जास्त खायची सवय असेल त्यानं सुद्धा फायबर्स कमी पडणार आणि कॉन्स्टिपेशन होणार. आता हे जेवणामुळे कॉन्स्टिपेशन व्हायची सुरुवात कधी होते? तर 6 महिन्याचं जेव्हा बाळ होतं आणि त्याला आता वरचं जेवण द्यायची गरज असते त्यावेळी पालक कुणाचाही सल्ला घेत नाही. केवळ आजूबाजूच्या लोकांच्या IQ माहितीवरून किंवा टीव्हीवरच्या जाहिराती बघून किंवा स्वतःच्याच मनाने ठरवतात की याला हे दिलं पाहिजे, त्याला ते दिलं पाहिजे आणि मग वरचं फॉर्म्युला फिडिंग, पावडरचं दूध किंवा गाई म्हशीचं दूध हे चालू करायची घाई केली जाते आणि बाळाला प्रॉपर घरचं जेवण भाजी, भात, वरण, चपाती हे द्यायला खूप उशीर होतो किंवा दिलंच जात नाही. आणि ह्या गोष्टीमुळे सुद्धा त्याला न्यूट्रिएंट डिफिशियन्सी किंवा मग जसं की मी पूर्वी सांगितले की फायबर्सची डिफिशियन्सी होते आणि त्याच्यामुळे मग कॉन्स्टिपेशन होतं. तर ही महत्त्वाची कारण आहे. आपण परत एकदा सारांश बघूया. फॉल्टी टॉयलेट ट्रेनिंग, बाळाला शी करायला शिकवण्यासाठी घाई करणं, लॅक ऑफ फायबर्स इन डाएट, बाळाच्या जेवणामध्ये फायबर या घटकाची कमतरता असणं, बाळानं जेवणच कमी करणं किंवा बाळानं पाणी कमी पिणं, ह्या सगळ्या गोष्टीमुळं बाळाला कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. शिवाय काही रेअर कॉज आहेत ज्याला की आपण ऑर्गॅनिक कॉज म्हणतो. म्हणजे जन्मजातच बाळाच्या आतड्यामध्ये काही दोष असेल तर त्याला कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. पण हे आतड्यातले दोष हे आपण ओळखू शकत नाही. त्यासाठी तुम्ही बालरोग तज्ञांचा सल्ला घ्या. पूर्वी सांगितलेल्या कुठल्याही एका कारणामुळे जर बाळाची शी घट्ट झाली, आळून बसली तर बाळाला किंवा मुलाला, मुलीला शी करताना खूप त्रास होतो. जसे की पालक सांगतात की तो शी करताना रडतो. शी करताना त्रास झाला की शी करणं हा एक पेनफुल एक्सपिरियन्स आहे असं त्याच्या डोक्यामध्ये फिक्स होतं आणि त्यामुळं तो पुढच्या वेळी जेव्हा शी येईल तेव्हा ती आवळून धरतं बाळ, म्हणजे करत नाही. मग त्यामुळे काय होतं, आज साठून राहिलेली शी जी आहे ती डिहायड्रेट होते आणि आणखी आळून बसते. मग त्याच्या पुढच्या वेळी जेव्हा शी येईल बाळाला त्यावेळी ती आणखी जास्त त्रास होतो पूर्वीपेक्षा. त्यामुळे ते परत शी करत नाही आणि तशीच दाबून धरतात. तर आणि ते तसं झाल्यामुळं पुढची शी आणखी आळून बसते आणि परत पुढच्या वेळी आणखी जास्त त्रास होतो. तर हे असं एक सायकल चालू होतं आणि बाळ ह्या दुष्टचक्रामध्ये अडकून बसतं. तर त्यामुळं काय होतं की जसं जसं शी करणार नाही तसं तसं पुढच्या वेळी जास्त त्रास होतो आणि कॉन्स्टिपेशन आणखी वाढून बसतं. तर हे एक भाग झाला. आता दुसरा भाग हा आहे की पालक कॉन्स्टिपेशन झाल्यानंतर डॉक्टरांना दाखवतात, डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घेतात, औषधावरती कॉन्स्टिपेशन रिलीव्ह होतं. पण त्याचं जे मूळ कारण आहे, समजा फॉर एक्झाम्पल फॉल्टी टॉयलेट ट्रेनिंग असेल किंवा फायबर नसणं डाएटमध्ये हे त्याचं कारण असेल तर ते डाएटरी चेंज केले जात नाही पालकांकडून. त्याचं डाएट आहे तसंच चालू राहतं आणि बेसिक कारणच करेक्ट न झाल्यामुळं पुन्हा त्याला कॉन्स्टिपेशन होतं आणि मग यावेळी मात्र ते डॉक्टरांकडे जात नाही. पूर्वी जे औषध दिले होते तेच औषधं बाळाला देतात. मग हे जे औषधं असतात ज्याला की आपण लॅक्सेटिव्ह म्हणतो, तर हे औषधं तात्पुरतं शी पातळ करून बाहेर काढण्याचं काम करतात. त्यामुळे तात्पुरतं काम झालं की परत काही दिवसांनी आणखी कॉन्स्टिपेशन होतं आणि मग हे लॅक्सेटिव्ह नावाची औषधं जी आहेत ती महिने बाळाला चालू ठेवतात पालक, ते पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच्या मनाने.
आणि मग बाळ महिनोन्महिने ते कॉन्स्टिपेशनच्या दुष्टचक्रात अडकूनच बसतं. तर ह्यातून सांगायचं आहे आणि शिवाय लॅक्सेटिव्ह जे खूप काळापर्यंत दिल्यानंतर सुद्धा म्हणजे महिन्यांमध्ये ह्याला म्हणायचं लॅक्सेटिव्ह अब्यूज, त्याच्यामुळे सुद्धा कॉन्स्टिपेशन ॲग्रिवेट होतं. तर सांगायचं काय की कॉन्स्टिपेशनचं मूळ कारण जे आहे हे डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीट करून घेतलं पाहिजे. आता आपण पाहूया कॉन्स्टिपेशनची ट्रीटमेंट. ॲक्च्युली कॉन्स्टिपेशनची ट्रीटमेंट इथं कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठ होण्यामागचं कारण काय आहे याच्यावर डिपेंड आहे. पण आता याचे दोन भाग आहेत. एक तर जे की मोस्ट कॉमन कारण असतात की जसं पूर्वी सांगितलं की टॉयलेट ट्रेनिंगला खूप घाई करणं किंवा चुकीच्या पद्धतीने शिकवणं, तर हे दुरुस्त केलं पाहिजे. दुसरं फायबर्स नसतील डाएटमध्ये किंवा कमी जेवत असेल तर मग डाएटमध्ये फायबर कंटेंट म्हणजे पालेभाज्या फळं यांचं प्रमाण वाढवलं पाहिजे. दुधाचं प्रमाण कमी केलं पाहिजे. घरच्या जेवणाचं प्रमाण वाढवलं पाहिजे. त्यानंतर बाळ जर पाणी कमी पित असेल तर पालकांची जबाबदारी आहे की त्यांनी बाळाला जास्त पाणी पाजावं. त्यानंतर बाळ हे कमी जेवत असेल तर ते कमी जेवण्यामागचं कारण काय आहे, त्याचं HB कमी आहे का, त्याला भूक का लागत नाही, हे डॉक्टरांकडून तपासून घेऊन त्याचं कारण शोधावं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याचं ट्रीटमेंट करून घ्यावी, ज्यामुळे की बाळाची भूक वाढेल. भूक वाढवणारे टॉनिक सुद्धा असतात पण ते तात्पुरतं काम करतात. भूक कमी होण्यामागचं मूळ कारण काय आहे हे डॉक्टरांच्या तपासणीने ठरवावं आणि डॉक्टरांकडून त्याबद्दल औषधं सुद्धा आहेत जी की कॉन्स्टिपेशन ट्रीट करण्यासाठी वापरली जातात. पण कॉन्स्टिपेशन ट्रीट करण्यासाठी वापरली जाणारी औषधं हे कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम हा तात्पुरता सोडवतात. तो एपिसोड ट्रीट करून आपण सॉल्व्ह करू शकतो. पण कॉन्स्टिपेशन जसं की मी पूर्वी सांगितलं ते दुष्टचक्र आहे, तर ते दुष्टचक्र जर तोडायचं असेल तर त्याचं मूळ कारण शोधून ते ट्रीट केलं पाहिजे, जे की केवळ डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि डॉक्टरांच्या तपासणीनेच केलं जाऊ शकतं. त्यामुळं औषधं जी आहेत त्याला की आपण लॅक्सेटिव्ह म्हणतो, हे तात्पुरतं जो बाळाला त्रास होतोय तो कमी करू शकतात. कॉन्स्टिपेशनचं दुसरं कारण आहे म्हणजे ऑर्गॅनिक कॉन्स्टिपेशन. यामध्ये किंवा बाळाला काही जन्मजात दोष असतात आतड्याचे की ज्यामुळे बाळाची शी बाहेर पडण्यामध्ये किंवा आतड्यातून पुढे सरकण्यामध्ये काही दोष असतात. तर आता हे कारण हे असेल तर ते केवळ डॉक्टर शोधून काढू शकतात. त्यामुळं कधीही बाळाला बद्धकोष्ठाचा त्रास होत असेल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच त्याची डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट. अशा तऱ्हेने आज आपण पाहिलं की कॉन्स्टिपेशन हे म्हणजेच बद्धकोष्ठता हे एक दुष्टचक्र आहे. तर कोणत्याही वयाचं बाळ ह्या दुष्टचक्रात अडकू शकतं आणि त्या बाळाला बाहेर काढण्याची जबाबदारी ही पालकांची आहे. त्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट नक्की घ्या.